दिव्यांग कल्याण विभाग क्षेत्रातील जागा MSW BSW मार्फतच जागा भरण्यात याव्या। प्रादेशिक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी वर्ग 1 आणि 2 तालुका दिव्यांग कल्याण अधिकारी व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आणि सहाय्यक सल्लागार वर्ग 3 मधील वर्ग 1 व वर्ग 2 पदासाठी BSW व MSW शैक्षणिक आवश्यक पात्रता करण्यात यावी, अशी MSW व BSWच्या विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। अविनाश पवार, उद्धव बोकारे, कुणाल भुजबळ, पायल आठवले, पूजा आडे, अविनाश भोसले, उद्धव किनवड, राहुल खाडे, अश्विनी तामलवार, अंजली नरवाडे, ज्योती सरोदे, कोमल नागरगोजे इत्यादी एकत्र जमा होऊन कलेक्टर साहेबांना निवेदन या प्रकारे दिलेलं आहे की आमच्या मागण्या एवढेच आहेत की जे येणारी आगामी भरती आहे ही 2000-2500 पदाची भरती आहे, दिव्यांग कल्याण भरती। त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, तालुकास्तरीय असे म्हणून वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3च्या पदभरती होणार आहे। त्यामध्ये शासनाने पात्रतेमध्ये सेवा प्रवेशमध्ये एक बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये असं आहे की एनी ग्रॅज्युएशन या लोकांना त्यांनी ऍड करत आहेत की मुळात ही पदे समाजकार्याचे निगडीत आहेत, समाजकार्याचे संलग्नित असल्यामुळे MSW आणि BSW ह्या लोकांसाठी या लोकांचीच पद आहेत आणि ह्या पात्रतेमध्ये त्यांनी नवीन एक बदल घडवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आमच्या समाजकार्याच्या टोटल विद्यार्थ्यावर अख्खा महाराष्ट्रावर हे अन्याय होत आहे। शासनाने ही पात्रता न करता मूळची कायम पात्रता ही आमची MSW आणि BSW लोकांना प्राधान्य द्यावं आणि त्यांना त्या पदभरतीमध्ये एकदम सरळरित्याप्रमाणे तीच कायम ठेवावं आणि याच प्रमाणे की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये MSW ची खूप गरजेचं अत्यंत महत्त्वाचं पद असून त्या पदेला पण जाणीवपूर्वक त्या पात्रतेमध्ये निष्कर्ष करून MSW वाल्यांना कायम ठेवावं, एवढीच मागणी। मान्य नाही जर झाली तर अख्खा महाराष्ट्रामध्ये समाजकार्य विद्यार्थ्याचे आम्ही एकत्र जमा होऊन आमच्या जेवढे आम्ही डिग्री घेतलेले आहे ते डिग्री आम्ही शासनाला देऊ। शासनाला मग शासन निर्णय घेतील त्याच्यावर आम्हाला उपयोगात घ्यायचा त्या डिग्रीचा की जाळून टाकायचा, हे शेवटचा आमचा पर्याय राहील। सर्वप्रथम आम्ही नांदेड, परभणी, नागपूर अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्याकडे आम्ही निवेदन देण्याचा प्रयत्न चालू आहे। साहेबांनी पॉझिटिव्ह दिलं, शासनापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्या मागण्या 100% आम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला। मी अश्विनी तमलवार MSW धारक पात्रता धारक विद्यार्थिनी आहे आणि आम्ही इथे सर्व जे जमले आहोत जिल्हाधिकार्यालय नांदेड येथे हे सर्व MSW धारक विद्यार्थी आहेत ज्यांनी BSW MSW पूर्ण केलेला आहे आणि MSW हा एक प्रोफेशनल कोर्स आहे। तर आमची हीच मागणी आहे की आम्ही ज्यावेळेस BSW आणि MSW ला ऍडमिशन घेतो तर एक भविष्याच्या दृष्टिकोनातून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जाऊन चांगल्या पदांवर आणि देशासाठी, देशातल्या गरीब जनतेसाठी जे PWD आहे, जे गरीब आहेत, ज्या महिला आहेत यांच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही हे कौशल्य धारण करत असतो आणि 5 वर्ष कौशल्य धारण केल्यानंतर जर आमच्यासाठी पद ओपन होत असतील दिव्यांग कल्याण, बहुजन कल्याण, समाज कल्याणची आणि त्या पदांवर जर एनी ग्रॅज्युएट विद्यार्थीला संधी दिली जात असेल एक्झाम देण्यासाठी तर हे चुकीचं आहे। ज्या पद्धतीनं इतर प्रोफेशनल कोर्सेसला त्याच प्रोफेशनल फील्ड मध्ये उतरवलं जातं, MBBS, IT आहे, MBA आहे, HR आहे, त्याच पद्धतीने आमची मागणी आहे की हा सुद्धा MSW हा कोर्स प्रोफेशनल आहे आणि बहुजन कल्याण, समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, आदिवासी कल्याण मध्ये MSW धारक विद्यार्थीच हा वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3च्या विशिष्ट पदांवर त्याची नियुक्ती झाली पाहिजे आणि शासनाने हे गंभीर नोंद घ्यावी। येणाऱ्या दिव्यांग कल्याणच्या आगामी भरतीमध्ये जे पद आहेत, जे शासनाने RR जे काढणार आहेत RR, त्यामध्ये प्रामुख्याने MSW BSW धारक विद्यार्थ्यांचाच समावेश केला गेला पाहिजे आणि ही पदभरती जी आहे ती MPSC मार्फत सरळ सेवा पद्धतीने राबवली गेली पाहिजे अशी आमची शासनास कळकळीची विनंती आहे।